आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे सणवार साजरे करत असतो. त्याच्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. जसं की आता आपली ही नवरात्री चालू आहे. आता ह्या नवरात्रीमध्ये आपण 9 दिवसाचा उपवास करतो. त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे, की आपली शरीरशुद्धी झाली पाहिजे. का झाली पाहिजे सांगते मी थोड्याच वेळात. आता शरीरशुद्धी झाली पाहिजे म्हणून आपण ह्या 9 दिवसामध्ये तळलेले पदार्थ जसे की चिप्स असतील, वडे असतील ह्यांचं प्रमाण कमी केलं पाहिजे किंवा नाही खाल्लं तर अतिउत्तम. त्याऐवजी तुम्ही फ्रुट्स आणि मिलेट्स जे आहेत ते आहारामध्ये जास्त ठेवले पाहिजेत. त्याचेही आपल्याला खूप छान छान पदार्थ मिलेट्सचे करून खाता येतात. ते मी तुम्हाला शेअर करेलच. तर शरीर शुद्धी होण्यासाठी आपल्याला हे सगळं खूप आवश्यक आहे. आता शरीर शुद्धी का झाली पाहिजे? तर हा नवरात्रीचा सण झाल्यानंतर किंवा नवरात्री झाल्यानंतर 15 दिवसानंतरच दिवाळी येते. तेव्हा थंडी असते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपलं डायजेशनही चांगलं असतं, पचनक्रिया चांगली असते. त्यामुळं आपण बरेचसे वेगवेगळे मिठाईचे पदार्थ करून खातो. जसं की लाडू, करंजी, शेव, चकली, शंकरपाळी हे विविध पदार्थ आपण खात असतो. तर ते खाण्यापूर्वी आपल्या शरीराची शुद्धी होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे आपण 9 दिवसाचे उपवास करतो. ह्या उपवासांना ह्याच्यामुळं खूप शास्त्रीय दृष्ट्या महत्व आहे. मग आता ह्या 9 दिवसामध्ये आपण खायचं काय? तर फ्रुट्स आणि मिलेट्स. मिलेट्सच्या रेसिपीज पण मी तुम्हाला शेअर करेल. तर त्यापूर्वी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीताफळ रबडी कशी करायची ह्या नवरात्रीच्या उपवासासाठी आणि तीही एकदम दाटसर आणि छान होईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यातही महत्त्वाचं सगळ्यात सीताफळ रबडी करण्यासाठी सीताफळाच्या बिया वेगळ्या करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोप्या ट्रिकने सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही सगळेजण खूप जण व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, अपकमिंग व्हिडिओ जे आहेत ते अपलोड झाल्याबरोबर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतात. लगेच पाहून तुम्हाला ते फॉलो करता येतात. बघूया आता ही सीताफळ रबडी कशी करायची. आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. नंदाज युनिक किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सीताफळ रबडी करण्यासाठी मी इथं 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. आता हे 1 लिटर दूध जे आहे ते मी पॅनमध्ये घेते. पॅन पसरट घ्यायचं आणि ह्या 1 लिटरचं अर्धा लिटर होईपर्यंत आपण हे दूध छान आटवून घ्यायचंय. पसरट पॅन घेतलं ना म्हणजे फास्ट होतं, म्हणून मी इथं पसरट पॅन घेतलेला आहे. हे असं ढवळत ढवळत सतत ह्याच्या निम्म होईल एवढं आपल्याला करून घ्यायचंय. बघा 4 मिनिटांमध्येच हे दूध छान उकळलेलं आहे. आता ह्याचा निम्म करायला किती वेळ लागेल हे मी तुम्हाला सांगते. किती वेळ लागते बघूया आपण. आता मीडियम टू लो फ्लेम वरती हे असंच मधून अधून ढवळत ढवळत आपण आटवून घेऊया. 15 मिनिटांमध्येच मीडियम फ्लेमवर आपलं हे जे दूध आहे कंटिन्युअसली स्टर केलेलं आहे आणि कडेला येणारी जी साय आहे ती मी खरडून त्या दुधामध्ये ऍड केलेली आहे आणि स्टर केले. सारखं सारखं हलवत राहिले. त्यामुळे ती जी साय आहे ती दुधामध्ये छान मिक्स होते आणि दुधाला छान दाटसरपणा येतो. बघा तुम्हाला कन्सिस्टन्सी पण दिसते इथं कसं झालेलं आहे हे दूध. एकदम दाटसर झालेलं आहे आणि मध्ये मध्ये सायचे तुकडे दिसत नाही. ती साय छान मिक्स झालेली आहे कंटिन्युअसली स्टर केल्यामुळं. आता इथं सगळ्यात महत्वाची टीप आहे आपल्याला की दूध आटवण्यासाठी पसरट भांडं घ्यायचं. मी इथं पसरट पॅन वापरले. त्याच्यामुळे काय होतं की तयार होणारी जी वाफ आहे ना त्याला बाहेर पडण्यासाठी मोठी स्पेस मिळालेली आहे. आता आपण याच्यामध्ये 4 चमचे एवढी साखर ऍड केली. दूध आटलेलं आहे. सीताफळाचा पल्प गोड असतो त्यामुळे मी साखरेचं प्रमाण एवढं सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता. आता साखर टाकल्यानंतर दूध परत पातळ होतं त्यामुळे 2-3 मिनिटं आणखीन आपण हे उकळून घेऊया. बघा कडेची साय काढून मी परत ऍड केली. दोन 3 मिनिटं आपल्याला अजून दूध आटवायचं आहे. तोपर्यंत मी बाजूच्या गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी कट केलेले काजू आणि बदाम टाकलेले आहेत. ते आपण थोडे ड्राय रोस्ट करून घ्यायचे की जेणेकरून त्याच्यामधलं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे, कच्चेपणा निघून गेला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं हे टेस्टला खमंग लागतात. आपण
रबडीमध्ये टाकल्यानंतर त्याची चव खूप छान लागते आणि म्हणून 1 मिनिट भरासाठी लो फ्लेमवरती आपण हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे, सतत हलवत हलवत. बघा मी कंटिन्युअसली हलवते की जेणेकरून त्याचा वासच इतका छान येतोय हलवताना. 1 मिनिट भरासाठी आपण हे रोस्ट केले. हे आता बाजूला ठेवूया आपण थोडा वेळ. बघा आता हे 2-3 मिनिट आपलं हे दूधही छान आटलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर काय आहे? सीताफळाच्या बिया काढणं आणि त्या सीताफळाच्या बिया कशा काढायच्या त्याच्यासाठी ट्रिक बघा आता आपण काय वापरतो आहे. बघा आपली दुधाची कन्सिस्टन्सी छान झाली. मी एकदा हलवून दाखवते आणि आपण आपल्या ट्रिककडे जाऊया. बिया काढण्याची सगळ्यात महत्त्वाची ट्रिक. 1 लिटरच्या प्रमाणात आपण रबडी करतो आहे. त्याचं आपण अर्धा लिटर दूध केलंय आटवून. आता ह्याच्यासाठी साधारण आपल्याला मोठ्या 4 सीताफळांचा पल्प लागणार आहे. आता हा पल्प अशा ट्रिकने मी तुम्हाला सांगणार आहे, 1 मिनिटामध्ये होईल. त्यासाठी आधी आपण काय करूया, हे सीताफळ मी ओपन केलंय. त्याच्यामधला गर मी चमच्याने काढून घेते. आता चमच्याने काढताना खूप खरडून सालीलगत काढायचं नाही. नाहीतर काय होतं त्याच्यामधला रवाळ भाग येतो आणि तो रबडीमध्ये चांगला लागत नाही. असंच मी आता फक्त आधी 2 सीताफळांचा काढते. आपला वेळ वाचावा म्हणून. एकाच वेळी आपण 4 सीताफळांचंही करू शकतो. फास्ट मला दाखवायचंय म्हणून मी 2 सीताफळांचं काढून घेते इथं. आणि आता महत्वाची ट्रिक आपली. याच्यामध्ये आपण फिरवायचं आहे बीटर फक्त 1 मिनिटासाठी. थोडा वेळ मी उभं भांडं धरलेलं आहे. सगळ्यात महत्वाची टीप आहे इथं. मोठं भांडं घ्यायचंय आपल्याला उंच असणारं. नाहीतर ते बाहेर उडतं. मी इथं उंच एक पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं. आणि थोडं तिरकं करून मी उभं आणि आता हे बघा तिरकं करून असं 1 मिनिटभर फिरवलं की सगळ्या बिया तुम्हाला फटाफट बाहेर पडताना दिसतायत. आणि त्या पण अगदी स्वच्छ. त्याला कुठेही गर लागलेला नाही. अशा स्वच्छ बाहेर पडलेल्या आहेत फक्त 1 मिनिटामध्ये. दिसतंय कशा निघतायत बिया. ही सगळ्यात भारी ट्रिक आहे बिया काढण्याची. एकच मिनिट फक्त बघा. मोजून 1 मिनिटात कशा बिया पडल्या खाली. बघा 2 मिनिटं बीटर फिरवला की सगळ्या बिया ह्याच्यामधल्या मोकळ्या झालेल्या आहेत. आता ह्या ज्या बिया आहेत त्या आपण चमच्याने काढून घेऊया म्हणजे आपला पल्प रेडी. एकदम इझी, पटकन होतं. गाळायची गरज नाही, काही नाही. त्याच्यातल्या बिया फक्त अशा काढून घ्यायच्या चमच्याच्या साहाय्याने. सगळ्या बिया स्वच्छ निघालेल्या आहेत बघा. काढून घेऊया आपण सगळं. रबडीचं दूध नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत मी इथं 4 सीताफळांचा पल्प काढून घेतलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक दाखवली. त्या ट्रिकने आपल्याला हे इझिली बिया वेगळ्या करता येतात. फक्त ह्याच्यामध्ये आपण भांडं मोठं वापरायचं आणि मी तुम्हाला दाखवलं भांडं थोडं ते तिरकं करायचं. मी आधी 2च सीताफळाचं घेतलं होतं, पण एकाच वेळी आपण 4 सीताफळाचं घेऊनही हे करू शकतो. तर असा हे मी पल्प काढून घेतलेला आहे सीताफळाचा. आपलं दूधही नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. आपण काढून घेऊयात. बघा छान दाटसरपणा आलेला आहे दुधाला. आता ह्याच्यामध्ये जातील आपले रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स. त्याच्यानंतर जो कुठला फ्लेवर आवडत असेल तुम्हाला, वेलची टाकूयात आपण ह्याच्यामध्ये. आणि आपण हा तयार केलेला पल्प. आणि हे छान आपण मिक्स करून घेऊयात. 1 लिटर दुधाची 4 सीताफळं वापरून मी इथं रबडी बनवलेली आहे. बघा ही सगळी सीताफळ रबडी मी छान मिक्स करून घेतलेली आहे. एकदम दाटसर आणि छान त्याचं टेक्स्चर झालेलं आहे. आता ह्याला थोडं आपण गार्निश करूयात. देशी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथं.
त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. ताजा ताजा देशी गुलाब आहे, त्याच्या पाकळ्या आहेत. असं मस्त हे गार्निश केलं की छान दिसतं आणि खायलाही मजा येते आपल्याला. थोडे पिस्त्याचे काप घालूयात. बघा मस्त अशी आपली ही सीताफळ रबडी तयार झाली. आता आपण ही सर्व्ह करूया. नाऊ इट इज रेडी टू ईट. अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एकदा अशाच छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय.